टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एप्रिल महिना सुरू आहे आणि अशामध्ये अनेक गावांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे। पिण्याचं पाणी देखील उपलब्ध होत नाही आहे। संगमनेर तालुक्यात जवळपास 16 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मात्र जे वडगाव पान पंचक्रोशीतील नागरिक आहेत तेथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे, कारण तळ्याचं काम सुरू आहे आणि अशा पद्धतीने पिण्यास वापराचं पाणी देखील विकत घेण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे। आता आपण आहोत संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली या गावामध्ये आणि हे पिण्याचं पाणी जे आहे ते जवळपास 50 पैसे प्रति लिटरनं विकत घ्यावं लागतं। तर जे वापराचं पाणी आहे ते देखील विकत घ्यायची वेळ जी आहे ती या नागरिकांना आलेली आहे। आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। कधीपासून ही परिस्थिती जाणवते आणि कशा पद्धतीने आता पाणी विकत घ्यावं लागतं? जे पाणी वापरासाठी ते किती पैसे देऊन घ्यावं? आमच्या गावाला तसा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं जे पाणी आहे 21 गावांचं, त्या गावामार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत आम्हाला पाणी मिळत होतं। परंतु सध्या काय झालं, त्या प्रादेशिक योजना बंद असल्यामुळं खूप आमच्या गावाची पाण्यासाठी वणवण होत आहे। जो गावामध्ये पाण्याचा पुरवठा होतो तो अजिबातही या परिस्थितीमध्ये होत नाही। आणि कुठून पाणी आणायचं? जे पाटाला पाणी येतं ते 2 महिन्यापूर्वी येऊन गेलं, त्यानंतर त्याला प्लॅस्टर केलेलं आहे। त्याच्यातून आमच्या गावाला काही पर्क्युलेशन होत नाही, फायदा होत नाही। या गोष्टीमुळं आमचं गाव त्या पाण्यापासून देखील वंचित राहिलेलं आहे आणि ह्याही पाण्यापासून वंचित राहिलेलं आहे। त्यामुळे दुष्काळानं आमच्या गावाला होरपळलेलं आहे। आम्ही अशा परिस्थितीत कोणाकडे दाद मागायची? शासन तर काही टँकर पुरवठा केलेला नाही अजूनपर्यंत। त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं शासकीय टँकरनं पाणी पुरवठा करावा, जेणेकरून विकत घेण्याची वेळ जी आहे ती येणार नाही। सगळ्या घरांसमोर हांडे दिसत आहेत, भांडे दिसत आहेत, काय कारण आहे नेमकं? आम्ही 12 महिने पाणी विकत घेतो, पावसाळ्यात पण घेतो, उन्हाळ्यात पण, पानकाळ्यात पण, वापरायला पण विकत घेतो आणि प्यायला पण विकत घेतो। पण आता ही जर ग्रामपंचायत बैल तुमची नळपट्टी आकारणी पण करत असेल, मग असं असताना पाणीच मिळत नाही, मग शासकीय पाण्याचा टँकर का सुरू होत नाही? काय सांगितलं जातं? ते म्हणतात का आता काय पाणीच नाही तर काय करणार आहे असं म्हणतात। आता समजा तिकडून पाटातून ते पाणी येत होतं तर ते म्हणा मोटर बिघडलेली, पाटाला पाणी नाही, काही नाही पाणी म्हणजे। आणि लोक म्हणतात पैसा, ग्रामपंचायत म्हणते पैसा गोळा होत नाही। लोक म्हणते आम्हाला पाणीच विकत घ्यावं लागतं, आम्ही पाणी विकत घ्यावा का तुम्हाला पैसा द्यावा? बरोबर आहे। साधारणतः 200 रुपये खर्च जो आहे तो प्रति कुटुंबाला येतो, कारण वापराचं पाणी आणि पिण्याचं पाणी असं दोन्ही विकत घ्यावं लागतं आहे। आणि त्यामुळे मोठी अडचण जी आहे ती ग्रामस्थांसमोर उभी राहिलेली आहे। या 21 गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ करत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।